सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। तर इथे आर्या जी आहे ती डबल ढोलकी सारखंच वागतीये। इथे अरबाज आणि वैभवकडे गेली आहे आणि म्हणजे इथे बसलेले होते अभिजित योगिता हे सगळे बसलेले होते। तर तिने इथे बोलावून घेतला अरबाज आणि वैभवला आणि त्यांना बोलतीये की पहिल्या आठवड्यात जे काही झालंय ते जान्हवी आणि निक्कीमुळे झालेलं आहे। मला तुम्ही दोघंही मित्र म्हणून पाहिजे आहे, मला तुमच्या सोबतच आवडतं बोलायला राहायला सगळं। तर इथे साइडलाच जान्हवी आणि निकी ज्या दोघी जणी आहेत त्या बसल्या आहेत आणि इथे बोलतीये की ही काय मुलगी आहे। म्हणजे जान्हवी म्हणतीये ही आर्या हे कशी काय गेली दोघं जण, त्यांच्याकडे जायला नव्हतं पाहिजे इथे म्हणजे वैभवने आणि अरबाजने। तर खरंच पाहायला गेलं तर अरबाज आणि वैभव पण इथे आर्याकडे गेलेले आहे, बसले आहेत, बोलतायत तिच्यासोबत। तर इथे हेच दिसतंय की आर्या जी आहे पहिल्या आठवड्यामध्ये जशी यांच्या सोबत राहत होती आता एखाद्या वेळेस तिकडेच जाईल, कारण इकडे बी टीम मध्ये ती चांगली दिसत होती। जर ती इकडे राहिली असती तर स्ट्रॉंग म्हणून आली असती, म्हणजे दिसून आली असती, दिसतही स्ट्रॉंग होती निकी अरबाज वैभव यांच्या पुढे। पण आता त्या टीम मध्ये स्ट्रॉंग म्हटलं तर फक्त धनंजय पवार आणि अभिजित जे आहेत तेच दोघं जण दिसत आहे। आर्याही दिसू शकली असती। योगिताचं काय झालंय, योगिता अशी इमोशनल असल्यामुळे तिला नाही जमत समोरच्या टीम सोबत कसं वागायचं काय करायचं, तसं आर्याला चांगलं जमत होतं। पण आर्या डबल ढोलकी सारखी आता त्यांच्याकडे जाऊन बसली आहे, त्यांना मनातलं सगळं काही सांगतीये। त्याचबरोबर ती वैभवला म्हणते की मला तू आवडतोय, आता काय होईल तर हो काय काय प्रकार आहे हा आपल्याला आजच कळणार आहे। तिला इरिना आणि वैभव सोबत राहिलेले आवडत नाहीये, बघू काय होतंय आता संध्याकाळी आपल्याला रात्री कळेलच काय आहे ते। तर अशीच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।